29 डिसेंबर 2025 रोजी भांडूप रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण ई-बस अपघात प्रकरणी मोठा खुलासा समोर आला आहे। या प्रकरणी भांडूप पोलिसांनी तब्बल 704 पाणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असून बेस्ट प्रशासनाच्या चालक प्रशिक्षण प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। या अपघातात इलेक्ट्रिक बसने दिलेल्या धडकेत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते। अपघातावेळी बस चालवत असलेले 52 वर्षीय संतोष सावंत यांनी इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केल्याची अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय। बेस्ट प्रशासनाने सावंत यांनी 1 दिवसाचे प्रशिक्षण घेतल्याचा दावा यापूर्वी केला होता, मात्र पोलीस तपासात सादर करण्यात आलेल्या प्रशिक्षण रोस्टरवर सावंत यांच्या स्वाक्षरीचा अभाव असल्याचं स्पष्ट झालंय। यामुळे प्रशिक्षण प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। तपासानुसार अपघाताच्या रात्री सावंत यांनी दुसरी फेरी सुरू केल्यानंतर काही मिनिटातच बस दुभाजकावर आदळले। विशेष म्हणजे वैद्यकीय तपासणीत ते मद्यप्राशन केलेले नसल्याचं निष्पन्न झालं आहे, मात्र ते मानसिक तणावाखाली असल्याची नोंद करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून आता पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।